नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आता परत एकदा आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चिल बायकर. आणि तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण घरांदा व्लॉग बनवतो आहे 2 दिवसांच्या ब्रेकनंतर. बाईक मिळाली ॲक्च्युली. बाईकचं पूर्णपणे काम झालेलं नाही, कारण पार्ट त्यांच्याकडे अवेलेबल दिसत नाही अंधारामध्ये. इकडे तो उजेडात पूर्णपणे बाईकचं काम झालेलं नाही आहे, कारण की त्यांच्याकडे पार्ट्स पूर्ण अवेलेबल नव्हते. तर बाईकचा आता खर्च झालेला आहे टोटल 5,735 रुपये बिल झालं आपलं. याच्यामध्ये हँडल चेंज केला आहे, लिव्हर चेंज केला आहे आणि फोर्कआउट काढला आहे हँडलचा. ज्याला माहिती ज्याला माहीत नसेल त्यानं नॉलेज घ्या फोर्कआउट काय असतं ते. आणि एक दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरानं. तर ही आपली परी बेचारीला वाईट वाटते. नुकसान झालेलं आपलं, हे पूर्ण नुकसान सांगतो अगोदर काय झालेलं. आरसा गेला होता, आरसीची काच पडली. ही काच अशी असते, इथं नाही आहे दिसते काच गेली. लाईट लागते, इंडिकेटर चालू आहेत. त्यानंतर इथे सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे. हा इथला इम्पॅक्ट थोडासा कमी झालेला आहे, कारण की इथे आपण दिसते फेरिंग गार्ड लावलं होतं, त्याच्यामुळे इथे इम्पॅक्ट कमी झालेला आहे. नाहीतर पूर्ण हे टाकी पूर्ण गेली असती. हे गेलं असतं, हे गेलं होतं. हे पण नवीन टाकलं आपण आता. हे नवीन टाकले, हे सुद्धा नवीन टाकले. एवढंच काम झालं आहे. याच्यात काम राहिलं आहे, तर हे राहिलं आहे काम. हे चेंज करायला लागेल पूर्ण म्हणजे सगळंच येतं आहे रे. अरे बापरे, हे पूर्ण चेंज होणार. हे आता त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. हे अवेलेबल आहे म्हणजे उद्यापर्यंत मिळेल असं बोललेत ते. उद्या बाईक घेऊन जाणार आहे मी डायरेक्ट, आणि हे चेंज करून येणार आहे. आणि तसंच मी गावाला जाणार यात्रेसाठी. यात्रा आहे आपली उद्या परवा. या आमच्या यात्रेला. काय केलं काय कळ नाही, कसं केलंय काम. ठीक आहे. फिलिंग व्हेरी सॅड. इथे थोडीशी स्क्रॅच गेलेली आहे. बाकी एवढंच. ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला होता, इम्पॅक्ट सगळं डाव्या बाजूला पडला होता. बाईक अशी ओढून डाव्या बाजूला पडली होती, माझ्या अंगावरच पडली होती. म्हणजे हा माझा उजवा पाय याच्या खाली गेला होता, अडकला होता. त्याच्यामुळं पण उजव्या पायाला काही दुखापत तर वाटत नाही, एकदम फ्री आहे का. पण हा पाय हा दुखतोय या भागामध्ये, इथून गोट्यापासून इथपर्यंत खूप दुखतोय. डॉक्टर बोलला फ्रॅक्चर तर नाही, तुम्हाला दाखवतो. गुडघा पण दुखतोय आणि हाताला पण खरचटलंय. मुक्का मार लागलाय पूर्ण. हा एरिया इथून ते इथं खूप दुखतंय भावानं, खूप. इथं आणि त्यावेळी नेमकी रविवार आहे. काय माझ्या मनात आलं काय माहिती, हा शूज घालून बाईक चालवत होतो मी रायडिंग शूज घातला नव्हता. कदाचित तो रायडिंग शूज घातला असता तर इम्पॅक्ट कमी झाला असता. मी रोज रायडिंग शूज घालतो, एकदम रविवारी सुट्टी होती, घातला नाही. आणि गुडघा सुजला होता, इथं पण झाली थोडीशी. आता काही वाटत नाही, त्यावेळी सुजला होता.
जर वसरलं आहे, काळनिळं झालं होतं, अजून काळनिळं आहेच. पण सुजलं होतं त्यावेळेस. आता इथं हात लावलं एवढं दुखत नाही, पण काळ जास्त दुखत होतं. आणि इथं अजून दुखतं आहे. हा एरिया पूर्ण गेलेला आहे. इथं पण जास्त इम्पॅक्ट झाला. दिसतंय का? तर अशी माझी कहाणी. अजून किती खर्च येतो माहीत नाही आपल्याला, तरी वाईट वाटते खूप माझ्या अमायराबद्दल. माझ्या बाईकचं नाव अमायरा आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्याला माहिती नाही तिथं माझ्याने माहीत करून घ्या. अमायराला इथं खर्चटलं आहे, इथं खर्चटलं आहे, आणि ते क्रॅक झाले पूर्ण. इथे सुद्धा कलर गेलेला आहे. काय करता येईल काय कळ नाही मला. म्हणजे डिटेलिंगवाल्यांसोबत बोललं पाहिजे. हे पुढचं चेंज करता आलं तर बघूया, ट्राय करूया. बाकी अजून काय वाटत नाही दुसरं. इथे पण थोडं खर्चटलं, इथलं दिसून येत नाही. इथं काय झालं रे? इथे चिकट टिपचं आहे वाटतं. फोटो काढूया आपण. खचाक खचाक खचाक. हे फेरिंग गार्ड दाखवतो मला दुसऱ्या बाजूनं कसं असतं ते. पहिला अगोदर इथलं फोटो काढूया. या बाजूने फेरिंग गार्ड बघू शकता तुम्ही. याला बोलतात फेरिंग गार्ड. याच्याबद्दल पण बाईक पडली, पण त्यावेळेस तुटून पडलं नव्हतं. बेस्ट टाईम आहे ते तुटून पडलेलं आहे, गंजलं आहे, त्यामुळं तुटलं असेल कदाचित. पण मी असं ऐकलं आहे की क्रॅश गार्ड लावण्यापेक्षा फेरिंग गार्ड चांगलं असतं. कारण परफॉर्मन्समध्ये, गाडीच्या वॉबलिंगमध्ये त्याचा परिणाम होतो क्रॅश गार्डमुळे. फेरिंग गार्ड कधी पण चांगलं आहे, म्हणून मी फक्त फेरिंग गार्ड लावलं होतं. क्रॅश गार्ड लावलं असतं तर कदाचित इंजिनवर पण इफेक्ट झाला असता. इंजिनला अटॅच असतो तो पूर्ण. आता अजून आपल्याला हे लावायला लागेल दुसऱ्या बाजूचं. कदाचित एक सिंगल देतात का नाही माहीत नाही. 2 दिले तर 2 लावायला लागतील. आरसा चेंज करायला लागेल. गावाला माहीत नाही अजून कोणाला, मी सांगितलं नाही जास्त करून. घरी पण सांगितलं नाही की माझा ॲक्सिडेंट झाला होता ते. ओके, कारण मला चालता येत नव्हतं भावांनो. आज चालतोय मी. हां काय ना, भावांनो. तर अशा तऱ्हेने आपण आपला लॉग एंड करूया. गुड नाईट, सी यू, टाटा, बाय बाय. उद्या अजून बाकीचे अपडेट देतो तुम्हाला. ओके.